हॅलो डिअर स्टुडंट, आपण मागच्या 2-3 लेक्चरमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा स्टडी सुरू केलेला आहे. तर आज आपल्याला प्रेशर एक्झर्टेड बाय आयडियल गॅस याचं एक्सप्रेशन्स आपल्याला आज डिराईव्ह करायचं आहे. ॲक्च्युली एक्सप्रेशन त्याचं हे प्रेशरचं आहे कोणासोबत, व्हेलॉसिटी ऑफ गॅस, बिकॉज व्हॉट एव्हर द प्रेशर will exert by that gas that is directly related to the velocity, means whatever the velocity are considered in that container, on the basis of that velocity we have to find out the expression for the pressure. Okay, so let us start. The topic of discussion is काय आहे आजचा टॉपिक? मग प्रेशर. ओके, प्रेशर ऑफ आयडियल गॅस. काय हेडिंग आहे? प्रेशर ऑफ आयडियल गॅस. सो ॲक्च्युली दिस इज द रिलेशन बिटवीन प्रेशर and velocity of gas. ओके, आणि हा गॅस ॲक्च्युली आपल्याला आता जो कन्सिडर करायचा आहे, तर हा गॅस आपल्याला माहिती आहे की कंटेनर घेऊ आपण आणि त्या कंटेनरमध्ये हा काय करू, गॅस कन्सिडर करू. ओके, सो फॉर दिस एक्सप्रेशन आय हॅव टू कन्सिडर अ कंटेनर. एक कंटेनर आता आपण या ठिकाणी घेणार आहोत की ज्यामध्ये सर्व स्टोरी काय होणार आहे आता ही घडणार आहे. ठीक आहे ना? ओके, तर अशा प्रकारचं एक कंटेनर आपल्याला घ्यायचं आहे की ज्याचा शेप असेल क्युबॉइडल. कोणता शेप आहे? क्युबॉइडल शेप आहे. ठीक आहे. सो दिस इज वन क्युबॉइडल शेप कंटेनर. आता हा जो क्यूब मी इथं कन्सिडर केलेला आहे याची प्रत्येक साईड काय आहे? कॅपिटल एल आहे, कॅपिटल एल. ओके, आणि यामध्ये याचा जो समजा व्हॉल्यूम आपण कन्सिडर करू तो होईल एल क्यूब ऑर द कॅपिटल एल क्यूब. ठीक आहे ना? तर याचे जे साइड्स आहेत या क्यूबचे, तर हे साइड्स हे पॅरलल आहेत. ओके, कशाला? एक्स वाय झेड एक्सिसला. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये एक्स वाय झेड एक्सिस कन्सिडर करायचे. तर एक्स वाय झेड एक्सिस जर मी कन्सिडर करतो तर हा होईल एक्स एक्सिस याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा आपल्याला कन्सिडर करायचा आहे वाय ॲक्सिस. ओके, आणि हा जो होईल एक याच्यामध्ये हा राहिलेला आता हा होईल झेड ॲक्सिस. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे मी आता हे एक्स वाय झेड ॲक्सिस मी कन्सिडर करत आहोत. ओके, सो यू कॅन कन्सिडर धिस क्यूब. ठीक आहे ना? तर आता याचा आपल्याला काय करायचं आहे की लक्ष द्या, दिस इज एक्स डायरेक्शन, दिस इज वाय डायरेक्शन अँड दिस इज झेड डायरेक्शन. ओके, आणि हा असेल याचा ओरिजिन. नाउ वी हॅव टू कन्सिडर वन सरफेस ऑर द वन साइड की जे आपल्याला काय करायचे आहे, कन्सिडर करायचे आहे. कोणत्या ॲक्सिसच्या डायरेक्शन मध्ये? एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन मध्ये मी कन्सिडर करतो याची एक साइड. ओके, आता आपल्याला हे जे एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे प्रेशरचं, तर या प्रेशरच्या एक्सप्रेशनसाठी मी एकच एरिया म्हणजे एकाच साईडचा एरिया मी कन्सिडर करतो आणि या एरियावर एक्झर्ट होणारा प्रेशर आपण फाइंड आउट करू. या एरियावर एक्झर्ट होणाऱ्या प्रेशरच्याच व्हॅल्यू एवढं, ओके, बाकीच्या म्हणजे या एक्स डायरेक्शननी हा जो मी एरिया कन्सिडर केलेला आहे याच्यावर जेवढं प्रेशर एक्झर्ट होईल तेवढंच प्रेशर वाय डायरेक्शनकडे आणि झेड डायरेक्शनकडे अप्लाय होईल बाय दॅट एनक्लोज्ड गॅस. सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी हॅव टू कन्सिडर, लेट अस कन्सिडर द एन मोल ऑफ गॅस. आपल्याला एन मोल ऑफ गॅस याच्यामध्ये कन्सिडर केलेला आहे, आपण एनक्लोज केलेला आहे. ओके, इन द कंटेनर हुज साइड इज यल, याची साइड काय आहे? यल आहे. लक्षात. आणि यल साइड जर आहे तर याचं व्हॉल्यूम काय होईल? मग साइड लिहतो पहिले मी इथं, साइड इज इक्वल टू एल अँड व्हॉल्यूम काय होईल मग याचं? व्हॉल्यूम ऑफ दिस क्यूब विल बी साइड क्यूब म्हणजे एल क्यूब होईल. ओके, and now
आय हॅव टू कन्सिडर अ सिंगल मॉलिक्यूल. आता मी काय करतो की या प्रेशरच्या एक्सप्रेशनला फाइंड आउट करण्यासाठी मी एक सिंगल मॉलिक्यूल कन्सिडर करतो गॅसचा, की तो काहीतरी व्हेलॉसिटी व्ही नी काय करेल, ट्रॅव्हल करेल. कोणत्या डायरेक्शननी, तर एक्स डायरेक्शननी ट्रॅव्हल करेल तो. लक्षात. सो नाऊ आय कन्सिडर अ वन मॉलिक्यूल. सो दिस इज अ वन मॉलिक्यूल अँड याची जी डायरेक्शन आहे ही मी कन्सिडर करतो व्ही एक्स, किंवा व्हेलॉसिटी जी मी त्याची कन्सिडर करतो ती आहे व्ही एक्स. आता व्ही एक्सच का, बिकॉज धिस सिंगल मॉलिक्यूल ऑर वन मॉलिक्यूल, टिपिकल मॉलिक्यूल सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, तो टिपिकल मॉलिक्यूल एक्स डायरेक्शनकडे त्याची व्हेलॉसिटी काय करत आहे, परफॉर्म करत आहे. सो दॅट्स वाय आय हॅव कन्सिडर द व्ही एक्स व्हेक्टर. ओके. आता या पार्टिकलला आपण जेव्हा कन्सिडर करू, तर सपोज आता हा पार्टिकल या पॉइंट पासून, म्हणजे या प्लेन पासून इथून इकडे जात आहे. ओके. जेव्हा हा इकडे जाईल तेव्हा या डायरेक्शननं त्याची व्हेलॉसिटी असेल व्ही एक्स. काय असेल, व्ही एक्स व्हेक्टर. आणि जेव्हा या कोटेड वॉलला जेव्हा हा येऊन काय होईल, कोलाइड होईल, तर कोलाइड झाल्यानंतर हा रिव्हर्स जाईल. कारण की आपल्याला माहित आहे की व्हेन वी कन्सिडर द गॅस मॉलिक्यूल, then they collide with each other and also with the wall of container. And when such a one molecule will collide on this wall, then it will rebounce. तो काय होईल, रिबाउन्स होईल. आणि जेव्हा तो बाउन्स होऊन मागे येईल, लक्षात, ज्या डायरेक्शनने समजा तो जात आहे आता एक्स डायरेक्शननी, तर एक्स डायरेक्शननी गेल्यानंतर तो काय होईल, इथं बाउन्स झाल्यानंतर तो परत येईल. ओके. तर परत आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होईल, चेंज होईल. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी व्हेक्टरची डायरेक्शन चेंज होऊन राहिली. आणि हे व्हेलॉसिटी व्हेक्टरची डायरेक्शन चेंज होत आहे, म्हणून ते सुरुवातीला जर प्लस असेल तर नंतर ते काय होईल, मायनस होईल. आणि आपल्याला माहित आहे की जर समजा व्हेलॉसिटी मध्ये जर चेंज होत असेल, तर त्या पर्टिक्युलर एखाद्या मॉलिक्यूलला जे मी कन्सिडर केलेलं आहे त्याला मास आहे, त्याला काय आहे, मास आहे. आणि त्याला आता व्हेलॉसिटी सुद्धा आहे, लक्षात, एक्स डायरेक्शनकडे. तर ही जी व्हेलॉसिटी आहे, ही व्हेलॉसिटी काय होत आहे, चेंज होत आहे. म्हणजे याचं जे मोमेंटम असेल, काय असेल, मोमेंटम, तर हे मोमेंटम सुद्धा चेंज होईल. कोणत्या डायरेक्शननी, एक्स डायरेक्शनचं जे मोमेंटम असेल ते त्याचं चेंज होईल. लक्षात. तर आता आपल्याला हा जो गॅस मॉलिक्यूल किंवा याच्यामध्ये जो गॅस घेतलेला आहे आपण, तर त्या गॅसपैकी मी एक गॅस मॉलिक्यूल घेतला की जो एक्स डायरेक्शनकडे जात आहे. त्या एक्स डायरेक्शनकडे जात असलेल्या मॉलिक्यूलला काहीतरी मास आहे आणि त्याला काहीतरी काय आहे, व्हेलॉसिटी आहे. जेव्हा तो अशा प्रकारचा मॉलिक्यूल हा इथून स्टार्ट होईल आणि या डायरेक्शनने इथपर्यंत येईल, तर इथं आल्यानंतर तो काय होईल, तो रिबाउन्स होईल, कारण की त्याचा कोलिजन होईल त्या वॉल सोबत. लक्षात. मग तुम्ही सांग की सर त्या मॉलिक्यूलचं कोलिजन बाकीच्या मॉलिक्यूल सोबत होणार नाही का, तर आपल्याला याच्यामध्ये जे अझम्पशन्स आहेत कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे, त्याच्यापैकी आपल्याला एक अझम्पशन असं कन्सिडर करायचं आहे, ओके, की त्याचं बाकीच्या मॉलिक्यूल सोबतचं जे कोलिजन आहे ते आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे. वी हॅव टू निग्लेक्ट द कोलिजन ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल विथ अदर मॉलिक्यूल अँड वी हॅव टू कन्सिडर द कोलिजन ऑफ दॅट मॉलिक्यूल ओनली विथ द वॉल ऑफ कंटेनर. आणि वॉल जे आहे त्या कंटेनरचे ते आपल्याला कसे ठेवायचे आहेत, कॉन्स्टंट टेम्परेचरनी मेंटेन ठेवायचे आहेत या पूर्ण प्रेशरचं एक्सप्रेशन फाइंड आउट करतानाच्या केसमध्ये. ओके. सो इन दिस केस या मॉलिक्यूलला मास आहे आणि याची व्हेलॉसिटीची काहीतरी डायरेक्शन आहे. ओके. ती डायरेक्शन काही वेळेनंतर इथं आल्यानंतर तो बाउन्स झाल्यानंतर, म्हणजे तो कोलेट झाल्यानंतर बाउन्स होईल आणि त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे. आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर चेंज होते तर त्याचं मोमेंटम सुद्धा काय होईल, चेंज होईल. लक्षात. मग आता हे चेंज होणारी जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे हे फक्त एक्सचीच चेंज होऊन राहिली. लक्षात. कारण की आपण मॉलिक्यूल फक्त एक्स डायरेक्शनने कन्सिडर करून राहिलो, त्याचा वाय कॉम्पोनंट आणि झेड कॉम्पोनंट हा अनचेंज राहील. लक्षात. जर याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी चेंज होईल, ओके, याच्यासाठी जर समजा आपल्याला जर केस कन्सिडर करायची असली तर तुम्ही करू शकता की सपोज आता हा एक एक्स डायरेक्शननी, ओके, मी समजा आता सपोज या ठिकाणी एक एक्स ॲक्सिस घेतलेला आहे, ओके, आणि हा काय आहे, वाय ॲक्सिस आहे, किंवा मग आपण फक्त एक्स आणि वाय असं कन्सिडर करू. लक्षात. तर आता हा एक्स डायरेक्शननी जेव्हा जाईल मॉलिक्यूल, सपोज आता इथं वॉल आहे, लक्षात, हा काय आहे, वॉल, ओके,
तर या वॉलला जाणारा मॉलिक्यूल सपोज आता एकदम स्ट्रेट नाही तर समजा तो अशा प्रकारचा आलेला आहे इथे, लक्षात. तर जेव्हा हा मॉलिक्यूल अशा डायरेक्शननी जेव्हा या वॉलला काय होत आहे, कोलाइड होत आहे, तर हा जाताना हा मॉलिक्यूल इकडे जाताना त्याला व्हेलॉसिटीचे कॉम्पोनंट असतील या क्यूबमध्ये. त्याला एक्स कॉम्पोनंट असेल, त्याला वाय कॉम्पोनंट असेल, त्याला झेड कॉम्पोनंट असेल. तर याच्यातला आपल्याला सध्या एक्स आणि वाय कॉम्पोनंट जर समजा तुम्ही लक्षात घेतला तर ऍक्च्युअली व्हेलॉसिटी काय आहे त्याची, त्या पार्टिकलची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी ही आहे सध्या, लक्षात. तर या व्हेलॉसिटीला बॅलन्स करण्यासाठी याचे दोन कॉम्पोनंट असतात, आपल्याला माहित आहे, नेहमी आपण कॉम्पोनंट घेतो ते. तर या डायरेक्शननी याचा कोणता कॉम्पोनंट असेल, हा असेल एक्स कॉम्पोनंट, म्हणजे आपण याला म्हणू आता याचं व्ही एक्स. आणि या डायरेक्शननं याचा कोणता कॉम्पोनंट असेल, व्ही वाय, लक्षात. मग आता जेव्हा हा मॉलिक्यूल इथं कोलाइड झाल्यानंतर काय होईल, बाउन्स होईल. आणि बाउन्स झाल्यानंतर तो अशा प्रकारची काय करेल, अशा प्रकारचा रस्ता किंवा तो जो आहे तो पाथ ट्रेस करेल. तर या पाथमध्ये याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन सध्या कशी असेल, अशी असेल, लक्षात. तर तुम्ही जर आता या ठिकाणी जर कन्सिडर केलं की बाबा या डायरेक्शननी सध्या ही जी व्हेलॉसिटी आहे, तर या व्हेलॉसिटीचे आपल्याला कॉम्पोनंट परत एक्स आणि वाय जर कन्सिडर केला तर या ठिकाणी याचा वाय कॉम्पोनंट हा कसा होईल, तर सुरुवातीला एक्स कॉम्पोनंट पहा, आता एक्स कॉम्पोनंट या डायरेक्शन आहे, लक्षात. तर आता या ठिकाणी आपण जेव्हा याला कन्सिडर करू तर याचा एक्स कॉम्पोनंट हा काय झालेला आहे, अशा प्रकारचा झालेला असेल. पहा बरं, एक्स डायरेक्शनचा झाला माहिती ना, लक्षात. फक्त हा या डायरेक्शन नव्हता, आता इकडे झाला, म्हणजे याची व्हेलॉसिटी काय झाली, एक्स डायरेक्शनच्या कॉम्पोनंटची ही निगेटिव्ह झाली. आणि ज्या डायरेक्शननं मी याला वाय कन्सिडर करेल तर ती काय आहे, अनचेंज आहे, लक्षात. काय आहे ती, अनचेंज. म्हणजे आता हा आपण परत काय केला, दोन कॉम्पोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह केला, लक्षात. एक घेतला आपण व्ही एक्स आणि एक घेतला याचा व्ही वाय. तर हा व्ही वाय अनचेंज आहे बघा, डायरेक्शन इज सेम, परंतु याची डायरेक्शन ही जाताना अपवर्ड होती, येताना काय आहे, डाऊनवर्ड आहे. म्हणजे व्हेलॉसिटीचा एक्स कॉम्पोनंट हा काय झाला, चेंज झाला. आणि व्हेलॉसिटीचा जर समजा एक्स कॉम्पोनंट जर चेंज होत असेल तर त्याच एक्स डायरेक्शनच्या अलॉंग असणाऱ्या मोमेंटमची व्हॅल्यू सुद्धा काय होईल, चेंज होईल, लक्षात. कारण की द रेट ऑफ चेंज ऑफ काय म्हणतो त्याला, व्हेलॉसिटी, किंवा आपण त्याला समजू शकतो की मास आणि व्हेलॉसिटीचा जो प्रॉडक्ट आहे त्याच्यावरून आपण काय ठरवतो, मोमेंटम ठरवतो, लिनियर मोमेंटम. तर या ठिकाणी व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर चेंज होत आहे तर आपण त्याचं मोमेंटम चेंज झालेलं आहे ते किती झालेलं आहे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी. मग आता ठीक आहे ना. सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट आय हॅव टू राईट हिअर, तर मी याच्यामध्ये काय काय कन्सिडर करू शकतो, लेट अस कन्सिडर n mole of gas enclosed in cubical container. कोणता कंटेनर आहे, cubical container having side L and volume त्याचा V is equal to काय होईल, L cube. Okay. So very first of all we have to consider again some theory point. Okay, while considering any particle, okay, moving with shaded region, we neglect the collision between the gas molecule and considered that molecule is colliding with wall of container only, लक्षात. तर हे आपण कशावरून लिहिलेलं आहे इथे, समजा कशावरून कन्सिडर केलेलं आहे की जे अझम्पशन्स आहेत कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे त्याच्यापैकी एक अझम्पशन्स आपण या ठिकाणी असं कन्सिडर करू शकतो. ओके. आणि नेक्स्ट केस आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहे व्हाईल किंवा व्हेन
व्हेन वी मेजर द प्रेशर किंवा व्हाईल एक्सपेरिमेंट डायरेक्टली तुम्ही व्हाईल एक्सपेरिमेंट द टेम्परेचर ऑफ वॉल इज केप्ट कॉन्स्टंट. काय ठेवायचं आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ठीक आहे ना. तर आता अशा प्रकारचा एक मॉलिक्यूल जो मी कन्सिडर केला, ओके, त्याची व्हेलॉसिटी काय कन्सिडर केली मी? Vx. ओके, कन्सिडर अ मॉलिक्यूल विथ व्हेलॉसिटी काय? Vx वेक्टर. ओके, passing Vx vector traveling to the shaded wall, traveling towards shaded wall. ओके, शेडेड वॉल कडे जेव्हा आता हा जाईल तर हे पूर्ण स्टोरी काय होईल आता याची स्टार्ट होईल. लक्षात. याची काय होईल मग? जाताना व्हेलॉसिटी आणि येतानाची व्हेलॉसिटी बाउन्स झाल्यानंतर ही चेंज होऊन राहिली, म्हणून या ठिकाणी आपण ते लिहू शकतो किंवा मी आता एवढं लिहिणार नाही ते. ओके, द कॉम्पोनंट ऑफ द व्हेलॉसिटी कॉम्पोनंट त्याचा जो एक्स डायरेक्शनमध्ये असेल तो चेंज होईल आणि वाय आणि झेड डायरेक्शनचा कसा राहील? अनचेंज राहील. लक्षात. तर हा जो मी वॉल इथं कन्सिडर केलेला आहे किंवा जो शेडेड वॉल मी इथं कन्सिडर केलेला आहे, तर हा आहे पॅरलल टू धिस वॉल. कोणता आहे? हा पॅरलल. हा जो वॉल आहे हा कोणता आहे? हा झेड आणि हा वाय, म्हणजे वाय झेड प्लेनला काय आहे? हा प्लेन एक पॅरलल आहे. लक्षात. आणि याच्यासाठी आपण आपली केस प्रेशरचं आपण काय करू? एक्सप्रेशन फाइंड आउट करू. ओके, सो हियर पहा, चेंज इन मोमेंटम डायरेक्ट लिहितो आता इथे मी. चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल काय होईल मग? मॉलिक्यूल along x डायरेक्शन मध्ये जाणाऱ्या मॉलिक्यूलचं मोमेंटम जे चेंज होत राहिलं तर ते काय होईल? ते x डायरेक्शनचीच व्हेलॉसिटी चेंज होत आहे, म्हणून त्याचं मोमेंटम सुद्धा कोणतं चेंज होईल? मोमेंटम जे चेंज होईल ते पण x डायरेक्शन वालाच असेल. आणि चेंज इन मोमेंटम जर मी म्हणतो तर इथं काय लिहावं लागेल आपल्याला? डेल्टा x. सो डेल्टा x इज इक्वल टू, आता जेव्हा हा जो पार्टिकल जात आहे त्याची व्हेलॉसिटी होती Vx आणि येताना काय होईल त्याची व्हेलॉसिटी? -Vx. लक्षात. तर -Vx सोबत जे मोमेंटम असेल, जातानाची व्हेलॉसिटी होती याची Vx, म्हणून मोमेंटम काय होईल मग? mvx. आणि येतानाचं मोमेंटम काय होईल? कारण की व्हेलॉसिटी मायनस झाली म्हणून हे होईल मग -mvx. तर हे झाले फायनल मोमेंटम आणि हे झालं इनिशियल मोमेंटम. तर या दोघांचा डिफरन्स जर घेतला तर मला मिळेल चेंज इन मोमेंटम. तर या एका मॉलिक्यूलचा चेंज इन मोमेंटम जर मी काढलं x कॉम्पोनंटच्या अलॉंग तर ते काय होईल मग? फायनल मोमेंटम किती आहे? -mvx आणि मायनस इनिशियल मोमेंटम काय होईल? इनिशियल मोमेंटम म्हणजे mvx. सो ओव्हरऑल व्हॅल्यू जर याची घेतली तुम्ही मायनस तर हे ॲडिशन करा आणि साईन तेच राहील म्हणजे -2mvx. का बरं? एवढं मोमेंटम याचं काय होईल? चेंज होईल जाताना आणि येताना एका कोलिजनमध्ये. लक्षात. परंतु जेव्हा हे कोलिजन होईल तर त्याचं मोमेंटम जे चेंज झालं इथं, तर ते मोमेंटम ॲक्च्युली किती आहे? तर ते मोमेंटम आहे 2mvx. म्हणजे हा मॉलिक्यूल काहीतरी मोमेंटम स्वतःचं जे आहे ते कोणाला देऊन राहिला? या वॉलला देत आहे, कारण की त्याचं कोलिजन होत आहे ना. ओके, तर त्या वॉलवरती किती मोमेंटम अप्लाय होईल किंवा तो वॉल किती मोमेंटम फील करेल. सो हियर दिसते का खाली इकडनं? ओके. सो हियर आपण लिहू शकतो पहा आता. हियर द मोमेंटम experienced by wall is किती असेल ते? मग हे चेंज इन मोमेंटम आहे -2mvx. परंतु हा जो चेंज आहे हा चेंज
आपल्याला जो मिळालेला आहे हा मायनसमध्ये. ॲक्च्युली मोमेंटम जे वॉलला जे अप्लाय होऊन राहिलं या ठिकाणी त्या मॉलिक्यूलच्या द्वारे, तर ते असेल +2mv(x). आता हे कसं आहे, हे कसं काय काढलं, कारण की मॉलिक्यूल जेव्हा या डायरेक्शनने येतो तर तो त्याचं मोमेंटम या वॉलला देण्याचे प्रयत्न करतो. तर त्या मॉलिक्यूलनी किती मोमेंटम दिलं, तर त्यांनी मोमेंटम दिलेलं आहे 2mvx. आणि ही जी मायनस साईन आहे हे चेंज इन मोमेंटमची आहे. परंतु वॉलवर जे मोमेंटम झालेला आहे अप्लाय, तर तो वॉल काय करेल की इकडे जाण्याचा प्रयत्न करेल राईट हँड साईडला. मग राईट हँड साईडला आपण जेव्हा कन्सिडर करतो तर ती व्हॅल्यू काय असते, ॲक्च्युली प्लस असते. लक्षात. परंतु वॉल हा राईट साईडला जाणार नाही, परंतु त्याच्या उलट हा वॉलच त्या मॉलिक्यूलला काय करेल, त्याची डायरेक्शन तो काय करेल, रिव्हर्स करेल. म्हणून जे वॉलवर मोमेंटम असेल ते आपल्याला प्लस घ्यावे लागेल आणि टोटल चेंज इन मोमेंटम जे मॉलिक्यूलचं आहे ते काय घ्यावं लागते, -2mvx. लक्षात. तर अशा प्रकारे आता हे जे मोमेंटम आपण इथं काढलेलं आहे त्याची व्हॅल्यू आलेली आहे. वॉलनी जे एक्सपिरियन्स केलेलं आहे ते आलेलं आहे +2mvx. आता पहा या ठिकाणी एक गोष्ट आणखी होत आहे की जेव्हा, लक्ष द्या, जेव्हा हा मॉलिक्यूल हा या वॉलवर या ठिकाणी जेव्हा येतो, ओके, तर या वॉलला तो कोलाइड होऊन तो बाउन्स होईल आणि परत तो वापस जाईल या इकडच्या वॉलपर्यंत. म्हणजेच व्हेन द मॉलिक्यूल, दिस पर्टिक्युलर वन मॉलिक्यूल कोलाइड विथ दिस वॉल, देन इट गेट बाउन्स अँड कम टू द अपोजिट वॉल. त्या अपोजिट वॉलकडे येईल तो, इकडे गेल्यानंतर परत येईल. लक्षात. आणि इकडे आल्यानंतर तो परत काय होईल, या वॉलला काय होईल, तो कोलाइड होईल. लक्षात. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की इथून तर इथपर्यंत, म्हणजे या वॉलपासून ते या वॉलपर्यंत त्याने डिस्टन्स कव्हर केलं किती, L. लक्षात. आणि परत इथं आल्यानंतर त्यांनी परत एवढं डिस्टन्स कव्हर केलं. लक्षात. म्हणजे त्यांनी टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, म्हणजे एकदा जाणे आणि एकदा येणे, म्हणजे L आणि L, म्हणजे त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं, 2L. तर हे 2L जे डिस्टन्स आहे हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे, कारण की आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे याची, किती आहे व्हेलॉसिटी, Vx. लक्षात. आणि याचं डिस्टन्स किती आहे, तर त्याने डिस्टन्स कव्हर केलं इन बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन, तर ते आपण घेऊ 2L. तर याला लागणारा वेळ आपण काढू शकतो. लक्षात की याला लागणारा वेळ, एकदा या ठिकाणी बाउन्स होणे, इथून बाउन्स झाल्यानंतर इथं या अपोजिट वॉलला येणे आणि अपोजिट वॉलवरून परत या ठिकाणी येणे, म्हणजे बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी त्याला किती टाइम लागलेला आहे हा जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो आपण करू शकतो या ठिकाणी. काय होईल मग पहा. ओके. सो टाइम रिक्वायर्ड फॉर सक्सेसिव्ह किंवा टू कोलिजन इज गिव्हन बाय, काय होईल मग तो टाइम, तर आपण जनरल व्हेलॉसिटी जर समजा एक्सप्रेशन पाहिलं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असते, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. तर डिस्टन्स आपल्याला माहित आहे, डिस्टन्स किती आहे पहा. मग आता जो टाइम असेल तो टाइम जो होत आहे तो आपण घेऊ डेल्टा टी. लक्षात. कशामध्ये घेऊ, डेल्टा टी मध्ये घेऊ, किंवा चेंज इन टाइम किंवा टाइम रिक्वायर्ड. ओके. डिस्टन्स, तर डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे त्यांनी, फॉर 2 सक्सेसिव्ह कोलिजन. तर 2 सक्सेसिव्ह कोलिजनसाठी लागणारा जो वेळ आहे तो आहे 2L. ओके. डिस्टन्स. आणि व्हेलॉसिटी काय याची, अलॉंग x, म्हणजे Vx. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टाइम रिक्वायर्ड. आता तुम्हाला टाइम किती लागलेला आहे हे कळालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी मोमेंटम किती एक्सप्रेस किंवा फील केलं ते तुम्हाला माहीत झालेलं आहे. ओके. सो नाव हिअर मोमेंटम आहे आता या ठिकाणी, म्हणजेच हा मॉलिक्यूल जो या शेडेड वॉलवर जेव्हा कोलाइड झाला तेव्हा या मॉलिक्यूलनी काहीतरी फोर्स काय केला त्या ठिकाणी अप्लाय केला. तर हा फोर्स नुसतं एकाच मॉलिक्यूलचा नसेल, किंवा आपण त्या फोर्सला कसं कन्सिडर करणार आहोत, ॲव्हरेज फोर्सने. लक्षात. सो ॲव्हरेज फोर्स applied by molecule on the wall of किंवा on the shaded wall is पाहता F average
म्हणजे आपल्याला ॲव्हरेज फोर्स या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. आणि हा ॲव्हरेज फोर्स कसा असेल तर आता या ठिकाणी न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला माहीत आहे. ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू कसा असतो, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, द ॲव्हरेज वर्ड कन्सिडर करू, कारण की इथे ॲव्हरेज आहे. तर द ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ठीक आहे ना. द ॲव्हरेज रेट ऑफ चेंज म्हटलं की विथ रिस्पेक्ट टू टाइम असतो. लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल मग, एफ ॲव्हरेज इज इक्वल टू द ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तर मोमेंटम किती आहे, तर मोमेंटम आपण कन्सिडर केलेला आहे 2mvx. त्या वॉलवर जे मोमेंटम एक्सपिरियन्स झालेला आहे डिवाइडेड बाय टाइम. तर टाइमची व्हॅल्यू आपल्याकडे आहे लक्षात. सो 2mvx डिवाइडेड बाय काय होईल, 2l/vx. ओके, तर या ठिकाणी हा 2 कॅन्सल होऊन जाईल आणि हा vx जर वर गेला तर काय होईल, mvx² डिवाइडेड बाय l. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे की ही जी व्हॅल्यू आलेली आहे आता एफ ॲव्हरेज इज इक्वल टू mvx² डिवाइड बाय l. तर हा ॲव्हरेज फोर्स अप्लाय केलेला आहे एका मॉलिक्युलने लक्षात. म्हणून या ठिकाणी आपण काय करू मग, त्याचा व्हेलॉसिटी कंपोनंट सुद्धा त्या एका मॉलिक्युलचाच कन्सिडर करावा लागेल. तो असेल mvx1² लक्षात. तर आता पहा, आपण फोर्स काढला तर या ठिकाणी हा जो ॲव्हरेज फोर्स आहे तर हा ॲव्हरेज फोर्स आपण कन्सिडर केलेला आहे फक्त एका मॉलिक्युलसाठी. तर या ठिकाणी असे अनेक मॉलिक्युल येतील, आपण फक्त या ठिकाणी एकच मॉलिक्युल कन्सिडर केला. तर त्याच्या खाली आपण लिहू शकतो काय, सिमिलरली इफ वी कन्सिडर सेकंड, थर्ड, फोर्थ and so on molecule, then their average force is given by. अशा जर आपण n नंबर ऑफ मॉलिक्युल जर कन्सिडर केले तर त्यांचे ॲव्हरेज फोर्स आपल्याला कसे देता येतील. सो एफ ॲव्हरेज इज इक्वल टू m. या ठिकाणी आता vx1² आहे तर असे vx2² प्लस v असे आपल्याला करावं लागतील. सो m/l ॲज इट इज राहील आणि इथं काय मग vx1² ओके प्लस vx2² प्लस vx3² अँड प्लस सो ऑन अप टू vxn² आपल्याला इथं कन्सिडर करावे लागतील किंवा आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे हा जो फोर्स आहे कोणता आहे, ॲव्हरेज फोर्स आहे. कोणत्या मॉलिक्युलचा, सर्वच मॉलिक्युलचा, की ज्या सर्व मॉलिक्युलचा व्हेलॉसिटी कॉम्पोनंट आपण एक्स डायरेक्शनने घेतलेला आहे. म्हणजे सर्वच्या सर्व मॉलिक्युल हे रन करून राहिले कोणा डायरेक्शनने, एक्स डायरेक्शनने. ओके, तर आता या ठिकाणी पाहता ही जी टर्म आलेली आहे, ओके, कोणती ही टर्म ब्रॅकेटवाली, तर ही आहे. ओके, या ठिकाणी आपण आता यांचा ॲव्हरेज घेऊ शकतो सर्वांचा, कारण की आता हा ॲव्हरेज फोर्स आहे तर याचा पण आपल्याला ॲव्हरेज घ्यावाच लागेल. तर हा आहे ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी. जर या सर्व मॉलिक्युलची जर आपण घेतली तर आपण इथे लिहू शकतो. ओके, ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनने आहे, एक्स डायरेक्शनने आहे लक्षात. इन एक्स डायरेक्शन इज गिवन बाय, कशी देता येईल ते पण पॉवर कशी देता येईल. आता या ठिकाणी x1, x2, x3 आणि सोन टू xn आहे. तर या ठिकाणी आपल्याला फक्त काय घ्यावं लागेल, vx, कारण की हा ॲव्हरेज आहे सर्वांचा. कोणाचा, या सर्वांचा आता आपल्याला ॲव्हरेज घ्यावं लागेल. vx1² प्लस vx2² प्लस vx3² अँड प्लस सो ऑन टू vxn². लक्षात. तर हे सगळे मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर केले तर यांचा आपल्याला ॲव्हरेज घ्यावा लागेल. आणि ॲव्हरेजसाठी आपण जेवढे नंबर ऑफ मॉलिक्यूल असतात त्याने आपण काय करतो, जनरली आपण डिवाइड करतो. ओके, तर ही जी टर्म आहे ही डिवाइड आहे, इकडे तर काय होईल, हे मल्टिप्लायमध्ये येईल. सो वी कॅन राईट हिअर v किंवा n
Vx इज इक्वल टू Vx1 स्क्वेअर प्लस, ओके, या ठिकाणी तुम्ही याला बार पण देऊ शकता लक्षात, कारण की व्हेलॉसिटी व्हेक्टर्स आहेत सर्व हे. ओके, सो Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन अप टू Vxn बार स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. म्हणजे आता ही जी टर्म आलेली आहे, या टर्मच्या ऐवजी मी काय टाकू शकतो आता, या टर्मच्या ऐवजी मी टाकू शकतो आता n इंटू Vx. काय टाकता येईल आता इथं, n इंटू Vx. ओके, याचा एक स्क्रीनशॉट पहिले काढून घ्या तुम्ही, ठीक आहे. आणि आता आपल्याला याला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. ॲक्च्युली ही व्हॅल्यू आता आपण या ठिकाणी टाकू, आणि एफ ॲव्हरेज हा जो असेल, तर या एफ ॲव्हरेज वरून आपल्याला आता जे मेन आन्सर आहे कोणतं, प्रेशरचं, ते आपल्याला मिळेल. ठीक आहे ना. तर याला मी आता रफ करतो. ओके, व्हॉट इज ॲक्च्युली टेकन इन टू कन्सिडरेशन इज प्रेशर. आपल्याला प्रेशरच काढायचं आहे. ठीक आहे. नाउ कन्सिडर, या व्हॅल्यूला, ही जी स्टेप आहे इथे, या स्टेपच्या ऐवजी आता मी ही व्हॅल्यू टाकतो या ठिकाणी. म्हणजे काय होईल, सो देअरफॉर काय होईल, एफ ॲव्हरेज इज इक्वल टू m अपॉन l. ओके, अँड n इंटू, सॉरी इथे काय आहे, स्क्वेअर आहे. ओके, काय आहे, स्क्वेअर आहे. सो n इंटू Vx बार स्क्वेअर. तर हा काय झालेला आहे, तर हा आहे ॲव्हरेज फोर्स along the x direction which is applied by the n molecules. म्हणजे सर्वच्या सर्व जे मॉलिक्युल्स आहेत ते जर x डायरेक्शनकडे जातील तर त्यांनी अप्लाय केलेला फोर्स किती असेल, तर तो असेल हा. ठीक आहे. सो नाव आता आपल्याला प्रेशरचं इक्वेशन फाइंड आउट करायचं याच्यावरून. नाव ॲव्हरेज प्रेशर किंवा प्रेशर अलॉंग x डायरेक्शन. मी पहिले x डायरेक्शनचं प्रेशर काढतो. एक्स डायरेक्शनचं प्रेशर काढून नंतर मी वाय डायरेक्शनचं आणि नंतर झेड डायरेक्शनचं आणि त्याच्यानंतर मग ॲव्हरेज प्रेशर आपण काढू त्याचं लक्षात. तर प्रेशर अलॉंग एक्स डायरेक्शन इज गिव्हन बाय प्रेशर अलॉंग एक्स इज इक्वल टू, आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रेशर इज इक्वल टू व्हॉट, फोर्स कोणता असेल आता, ॲव्हरेज फोर्स अलॉंग एक्स डिवाइडेड बाय एरिया. ओके, सो ॲव्हरेज फोर्स अपॉन एरिया. म्हणजे आता या वॉलवर आपण हा जो वॉल आहे, या वॉलला जर कन्सिडर केलं, याचा एरिया आपल्याला माहित आहे, याचा एरिया असेल एल स्क्वेअर, आणि ॲव्हरेज फोर्स याच्यावर किती अप्लाय होऊन राहिला तो आपण काढलेला आहे. सो या ठिकाणी आपण आता याची व्हॅल्यू काढू मग, किंवा लिहू Px इज इक्वल टू ॲव्हरेज फोर्स दॅट इज m अपॉन l इंटू n Vx बार स्क्वेअर, आणि डिवाइड बाय एरिया. तर डिवाइड बाय एरिया म्हणजे काय होईल, एल स्क्वेअर. ओके, सो प्रेशर अलॉंग x डायरेक्शन इज m n Vx बार स्क्वेअर डिवाइड बाय एल क्यूब. तर ही जी व्हॅल्यू झालेली आहे, तर ही आहे प्रेशरची अलॉंग द एक्स डायरेक्शन. आता या ठिकाणी हा एल क्यूब म्हणजे काय आहे, तर हा एल क्यूब म्हणजे आहे व्हॉल्यूम आहे ॲक्च्युली हे लक्षात. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो, व्ही. ओके, पहा काय होऊ शकते या ठिकाणी, व्ही पण होऊ शकते हे. सो लाईक दिस वी कॅन राईट हिअर m इंटू n Vx बार स्क्वेअर डिवायडेड बाय काय होईल, एल क्यूब. ओके, तर एल क्यूबच्या ऐवजी मी आता काय घेऊन राहिलो इथे, व्हॉल्यूम लक्षात. सो दिस विल बी अ व्हॉल्यूम. ओके, तर या ठिकाणी आपण जर विचार केला की हे जे प्रेशर आहे हे अलॉंग एक्स डायरेक्शनने आहे लक्षात. तर जसं आता हे व्हेलॉसिटी आपण इथं कन्सिडर केलेली आहे एक्स डायरेक्शननी, तर त्याचप्रमाणे मी प्रेशर जेव्हा कन्सिडर करेल वाय डायरेक्शननी लक्षात, म्हणजे वाय डायरेक्शनकडे असणारं प्रेशर जेव्हा मी कन्सिडर करेल, त्या ठिकाणी Vx बार स्क्वेअरच्या ऐवजी काय येईल, Vy बार स्क्वेअर लक्षात. तर या ठिकाणी आता काय लिहू शकतो, सिमिलरली पहा काय लिहायचं आहे आपल्याला, सिमिलरली Py इज इक्वल टू
पी वाय इज इक्वल टू काय होईल एम एन व्ही वाय बार स्क्वेअर डिवायडेड बाय काय होईल व्ही. ओके. अँड पी झेड इज इक्वल टू एम एन व्ही झेड बार स्क्वेअर अपॉन व्ही. लक्षात पहा बरं मी किती प्रेशरच्या व्हॅल्यू काढल्या, 3 प्रेशरच्या, अलॉंग एक्स डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन आणि अलॉंग झेड डायरेक्शन. किंवा जेव्हा कारण की जेव्हा मॉलिक्यूल आपण कन्सिडर करतो या क्युबॉइडल बॉक्समध्ये तर तो मॉलिक्यूल फक्त एक्स डायरेक्शननीच काय रँडमली मोशन परफॉर्म नाही करत, तो वाय डायरेक्शनकडे जाईल, तो झेड डायरेक्शनकडे पण जाईल, म्हणजे सगळ्या डायरेक्शनने तो काय करतो मोशन परफॉर्म करतो. तर अशाच प्रकारचा वाय डायरेक्शनकडे झेड डायरेक्शनकडे जर मी समजा एक एक वॉल कन्सिडर केला तर त्या वॉलवरचं अप्लाय होणारं प्रेशर हे काय असेल पी एक्स, त्यानंतर पी वाय आणि पी झेड. ओके. आता मी जर ॲव्हरेज प्रेशर काढतो यांचं तर ॲव्हरेज प्रेशरची व्हॅल्यू काय होईल मग. सो देअरफॉर ओके ॲव्हरेज प्रेशर, सो ॲव्हरेज प्रेशर म्हणजे पी ॲव्हरेज, पी ॲव्हरेज इज इक्वल टू काय होईल पी एक्स प्लस पी वाय प्लस पी झेड. तर यांच्या व्हॅल्यू आपल्याला ॲड करायचे आता. सो पी ॲव्हरेज म्हणजेच पी, सो पी एक्स इज व्हॉट, तर या ठिकाणी पाहता एम एन व्ही, इथं पण काय आहे वायमध्ये एम एन व्ही आणि इथं पण काय आहे झेडमध्ये एम एन व्ही. तर हे एम एन व्ही काय होईल हे कॉमन निघेल आणि इथं काय राहील मग, इथं राहील आपल्याला व्ही एक्स बार स्क्वेअर प्लस, कारण की ॲडिशन करतोय मी सर्वांची. ओके. हे होईल व्ही वाय बार स्क्वेअर प्लस व्ही झेड बार स्क्वेअर. लक्षात. मग आता जेव्हा मी सर्वच डायरेक्शननी जर प्रेशर मी कन्सिडर करतो तर हे जे आहे हे आहे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू अलॉंग एक्स डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन आणि अलॉंग झेड डायरेक्शन. तर यांची सुद्धा आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल की सगळ्यांची मॅग्निट्यूड कशी असते ॲक्च्युली सारखी असते. कारण की जेवढी मॅग्निट्यूड वाय एक्स डायरेक्शनकडे असेल व्हेलॉसिटीची तेवढेच मॉलिक्यूल वाय डायरेक्शनकडे जातील, म्हणजे त्याची पण व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड सेम आली आणि तेवढीच कुणाकडे असेल झेड डायरेक्शनच्या अलॉंग असेल. लक्षात. या ठिकाणी आपण काय लिहू शकतो मग एक्स बार स्क्वेअर इज इक्वल टू व्ही वाय बार स्क्वेअर इज इक्वल टू व्ही झेड बार स्क्वेअर. या तिघांच्या व्हॅल्यू जर इक्वल आहेत तर ह्या व्हॅल्यू किती आहेत 3 आहेत. लक्षात. तर ॲव्हरेजच्या किती पट असतील ह्या, तर ॲव्हरेजच्या ह्या व्हॅल्यू जनरली जर आपण ॲव्हरेज कन्सिडर केला एक्स डायरेक्शनकडे, लक्षात इथं एक्स डायरेक्शन नाही ना. ओके. तर एक्स डायरेक्शनकडे जर आपण कन्सिडर केला तर तो किती होईल 1/3. लक्षात. म्हणजे या सर्वांच्या काय होईल तो 1/3 असेल ती व्हॅल्यू, म्हणजे व्ही बार स्क्वेअर जी आली ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे. तर ही सर्वांच्या प्रत्येक व्हेलॉसिटीच्या काय असेल 1/3 असेल. लक्षात. म्हणजे आता इथं जे मी किंवा ही जी व्हॅल्यू आलेली आहे या ठिकाणी मी काय लिहू शकतो आता जर 1/3 ऑफ व्ही बार स्क्वेअर. का 1/3 ऑफ व्ही बार स्क्वेअर लिहू शकतो, कारण की प्रत्येक व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड इन ऑल डायरेक्शनमध्ये कशी असेल सारखी असेल. तर त्या डायरेक्शन किती आहेत 3 आहेत. लक्षात. तर मी जनरलमध्ये जर ही व्हॅल्यू घेतली कोणाची व्हेलॉसिटीची, तर व्हेलॉसिटीची ही व्हॅल्यू जनरलमध्ये किती राहील 1/3 ऑफ व्ही स्क्वेअर. सो ऑन द बेसिस ऑफ दिस आय कॅन राईट हिअर पी इज इक्वल टू एम एन अपॉन व्ही आणि हे होईल 1/3 ऑफ व्ही बार स्क्वेअर. याला जर मी रिअरेंज केलं तर मला प्रेशरची व्हॅल्यू मिळेल आणि ते प्रेशर असेल ॲव्हरेज प्रेशर. आणि ॲव्हरेज प्रेशर कसं दिलं जाईल, सो नंबर पहिले लिहून घेतो आपण 1/3 इंटू एन. ओके. एम एन अपॉन व्ही बार स्क्वेअर आणि डिवाइड बाय व्ही, म्हणजे हे काय आहे व्हॉल्यूम आहे. लक्षात. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी, सॉरी एक्सप्रेशन फॉर द pressure exerted by gas in closed container and the relation of that pressure with velocity. सो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागते इथं व्हेलॉसिटीचा व्हेक्टर आहे, म्हणजे हे व्हेलॉसिटी व्हेक्टर आणि हे व्हॉल्यूम आहे. लक्षात. अशा 2 प्रकारच्या व्हीच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. ॲक्च्युली जुन्या सिलेबसला सुद्धा हे एक्सप्रेशन होतं, पण त्याचा थोडासा फॉर्मॅट थोडा वेगळा आहे. त्याच फॉर्मॅटवरून मी तुम्हाला ह्या ॲव्हरेज प्रेशरच्या व्हॅल्यू मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. कोणत्या पी एक्स, पी वाय आणि पी झेड त्यांना आपण ॲड केलं आणि ॲड केल्यानंतर हे जे व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू आलेल्या आहे त्या व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूला आपण काय केलं की ह्या मॅग्निट्यूड सारख्या आहेत, म्हणजे सिमेट्री असते यांची, म्हणून या सिमेट्रीवरून आपण काय कन्सिडर करू शकतो की हे व्हॅल्यू याच्या इक्वल आहे, ही व्हॅल्यू याच्या इक्वल आहे. तर तिन्ही व्हॅल्यू किती आहेत 3 आहेत. म्हणजेच प्रत्येक व्हॅल्यू ही जर आपण कन्सिडर केली तर ती 1/3 आहे. लक्षात. कशाच्या ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या बार स्क्वेअरच्या. ओके. सो लाईक दिस ऑल द कन्सेप्ट आर एक्सप्लेन अँड ऑन द बेसिस ऑफ दिस ऑल
कन्सेप्ट द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हेलॉसिटी इज सेटअप. तर अशा प्रकारे हे एक्सप्रेशन होतं. जरा समजून घ्या आणि याचा स्टडी करा. ओके.